नमस्कार, मी कुणाल. C24 तास बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. नगर मनमाड रस्त्यालगत गुहा शिवारात आढळला 10 ते 12 वर्षाचा मुलाचा मृतदेह. संथ गतीने चालणाऱ्या रस्त्याच्या कामाला वैतागून परिसरातल्या नागरिकांचे आंदोलन. अनिकेत कोथळे प्रकरण CID मार्फत केले जाईल, सदाभाऊ खोत यांची माहिती. आणि नांदूर मध्यमेश्वर मधील पक्षी अभयारण्यात विदेशी पक्ष्यांचे आगमन. सुवर्ण लक्ष्मी जिथे, सुवर्ण खरेदी इथे. मुहूर्त विश्वासाचा, अक्षय समृद्धीचा. सादर आहे खजिना मनमोहक आभूषणांचा. सस्नेह आमंत्रण सर्व अलंकार आभूषण प्रेमींना. सुवर्णरत्न पुरस्काराचे मानकरी श्री सुनील शेठ गोकुळ शेठ दाभाडे यांचे श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ. होलमार्क प्रमाणित सोन्यांचे दागिने. टेम्पल ज्वेलरी, 1 ग्रॅम ज्वेलरी. नवग्रहांचे खडे, शुद्ध चांदीचे देवांचे टाक. मूर्ती, भांडी उपलब्ध. तसेच ऑर्डर प्रमाणे तयार करून देणारे सुनील शेठ गोकुळ शेठ दाभाडे यांचे श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ. आमचा पत्ता शॉप नंबर 1314 4A बिल्डिंग, कामधेनू इस्टेट, मंत्री मार्केट, हडपसर, पुणे 28. फोन नंबर 020 26 99 95 21 आणि 72 19 52 17 17. बातमीपत्रात आपलं स्वागत. आता सविस्तर वृत्त. राहुरी तालुक्यातील नगर मनमाड राज्य महामार्गावर गुहा शिवारात रामदेव ढाब्यासमोर 11 नोव्हेंबरला सकाळी एका अल्पवयीन मुलाचा मृतदेह अर्धजळीत अवस्थेत आढळून आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. सदर मृतदेह हा अर्धवट जळालेल्या अवस्थेत असल्याने त्याची ओळख पटली नसून पुढील तपास राहुरी पोलीस करत आहेत. राहुरी तालुक्यातील नगर मनमाड राज्य महामार्गावर गुहा शिवारात रामदेव ढाब्यासमोर 11 नोव्हेंबर रोजी सकाळी एका अल्पवयीन मुलाचा मृतदेह अर्धजळीत अवस्थेत आढळून आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा नगर परिषद आणि गुहा ग्रामपंचायत सीमेवर नगर मनमाड राज्य महामार्गापासून 10 फूट अंतरावर 10 ते 12 वर्ष वयाच्या मुलाचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आलाय. घटनेची माहिती कळता जिल्हा पोलीस प्रमुख रंजन कुमार शर्मा, पोलीस उपअधीक्षक अरुण जगताप, पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागातील सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप राठोड, उपनिरीक्षक लक्ष्मण भोसले, DD गायकवाड, सतीश सिरसाट, हवालदार राजेंद्र साळवे, पोलीस नाईक गौतम लगड, हर्षवर्धन बहीर, सुरेश भिसे आदींनी फौजफाट्यासह घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. यावेळी नगर येथील वैज्ञानिक तपास पथकाने घटनास्थळी येऊन पंचनामा केलाय.
श्वान पथकातील मिश्का या श्वानाला मृतदेहाजवळील काही वस्तूंचा वास दिला, परंतु मिश्का हा श्वान जागेवरच घुटमळल्याने तपास काम जिक्रीचे झाले। यावेळी श्वान पथकातील उपनिरीक्षक DS बावळे, RR वीरकर हे होते। जिल्हा पोलीस प्रमुख रंजनकुमार शर्मा यांनी घटनेची पाहणी करून पोलीस कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले। सदर मृतदेह हा देवळाली प्रवरा आणि गुहा सीमेवर असल्याने या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी आणि तलाट्यांनी येण्यास टाळाटाळ केली, त्यामुळे तपास करताना पोलिसांना अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत। आज रोजी 11 वाजण्याच्या सुमारास बातमी मिळाली की गुहा गावाच्या शिवारामध्ये एक 10 ते 12 वर्षाच्या मुलाची अर्धवट जळालेली बॉडी पडलेली आहे अशी माहिती मिळताच राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस इन्स्पेक्टर वाघ व पथक त्याचप्रमाणे आम्ही स्वतः घटनास्थळी भेट दिलेली आहे। सदर ठिकाणी एक 10 ते 12 वर्षाच्या मुलाची बॉडी जळालेल्या स्थितीत मिळून आलेली आहे। सदर मुलाला कोणीतरी प्रॉपर्टीच्या वादावरून किंवा अनैतिक संबंध असेल ते कोणीतरी त्या मुलाने पाहिले असेल, ह्या कारणावरून त्यास जिवे ठार मारून त्यास एखाद्या गोणीमध्ये भरून इथे आणून त्यास जाळून टाकले असे प्रथमदर्शी दिसून येत आहे। सदरबाबत राहुरी पोलीस ठाणे येथे खुनाचा गुन्हा नोंद केलेला असून अधिक चौकशी PI वाघ हे करत आहेत। आम्ही आव्हान आहे की ह्या परिसरातील कोणी 10 ते 12 वर्षाचा मुलगा कोणी मिसंग असल्यास तात्काळ राहुरी पोलीस ठाण्याशी किंवा पोलीस नियंत्रण कक्ष अहमदनगर यांच्याशी संपर्क साधावा। मुलाचा बॉडीचा शोध लागताच सदर गुन्ह्यातील आरोपी पकडण्यास आम्हाला मदत होणार आहे। राहुरी तालुक्यातील विद्यापीठ परिसरात दगडाने ठेचून झालेल्या खुनाला अद्याप महिना उलटत नाही, तोच गुहा परिसरात एका 10 ते 12 वर्ष वयाच्या अल्पवयीन मुलांचा दुसरा खून झाल्याने राहुरी पोलीस चक्रावून गेले आहेत। सदर मुलाला प्रॉपर्टीच्या वादातून अथवा अनैतिक संबंधातून मारले आणि या ठिकाणी आणून त्याच्यावर ज्वलनशील पदार्थ टाकून त्याला जाळण्यात आले असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे। सदर मृतदेह हा अर्धवट जळालेल्या अवस्थेत असल्याने त्यांची ओळख पटली नसून पुढील तपास राहुरी पोलीस करत आहेत। घटनेची माहिती कळताच राहुरी परिसरातील शेकडो नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली। C24 ताससाठी मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, राहुरी। शेतीमालाला रास्त भाव मिळावा आणि शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती व्हावी यासाठी सुकाणू समितीच्या वतीने 10 नोव्हेंबर रोजी राज्यभर आंदोलन होत आहे। सुकाणू समितीच्या आंदोलनाचा भाग म्हणून अकोलेत शेतकऱ्यांचा भव्य मोर्चा अकोले तहसील कार्यालयावर काढण्यात आला आहे। शेतीमालाला रास्त भाव मिळावा आणि शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी यासाठी सुकाणू समितीच्या वतीने 10 नोव्हेंबर रोजी राज्यभर आंदोलन होत आहेत। सुकाणू समितीच्या आंदोलनाचा भाग म्हणून अकोलेत शेतकऱ्यांचा भव्य मोर्चा अकोले तहसील कार्यालयावर काढण्यात आला। कामगार आणि कर्मचारी संघटनाही मोठ्या संख्येने मोर्चात सामील झालेत। शेतीमालाला भाव नसल्याने आणि सरकार सातत्याने ग्रामीण जनतेच्या विरोधात धोरणे घेत असल्याने ग्रामीण कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे। सरकारच्या या धोरणांमुळे निर्माण झालेल्या ग्रामीण कामगारांच्या प्रश्नांना यावेळी वाचा फोडण्यात आली। बांधकाम कामगार, आशा कर्मचारी, अर्धवेळ परिचर, अंगणवाडी कर्मचारी, ग्रामपंचायत कर्मचारी आणि घर कामगारांच्या प्रश्नांना वाचा फोडणारी निवेदने यावेळी तहसीलदारांना देण्यात आली। अकोले शहरातून मोर्चे काढून शेतकरी आणि कामगारांच्या मागण्या मांडण्यात आल्यात। वसंत मार्केट येथून निघालेल्या या मोर्चात हजारो शेतकरी आणि कामगार सामील झाले होते। यावेळी डॉक्टर अजित नवले, सदाशिव साबळे, अविनाश धुमाळ आदींनी मोर्चाचे नेतृत्व केले। शेतीमालाला हमीभाव आणि शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती या प्रमुख मागण्यांसाठी सुकाणू समितीच्या वतीनं आज राज्यभर शेतकरी आणि कामगार एकत्र येत तहसील कार्यालयामध्ये मालाला भाव नाही त्या कारणासाठी शेतीमाल ओतून आपला आक्रोश व्यक्त करताय। सुकाणू समितीच्या वतीने आज अकोल्यात सुद्धा एक जबरदस्त मोर्चा काढण्यात आला। सोयाबीन ज्याचे भाव अत्यंत पडलेले आहेत, दूध ज्याचे भाव पडलेले आहेत, ते तहसील कार्यालयात ओतून शेतकऱ्यांनी आपला संताप व्यक्त केलेला आहे। सुकाणू समिती आणि कामगार संघटना एकत्र येण्याची सुरुवात अकोल्यातून झालेली आहे। माझा विश्वास आहे की हा एल्गार वाढत जाईल आणि राज्य सरकारला आणि केंद्र सरकारला हमीभाव आणि कर्जमुक्तीसाठी गुडघे टेकवायला भाग पाडेल हा विश्वास आजच्या लढ्यामधून व्यक्त होताना दिसतो आहे। C24 ताससाठी सचिन खरात, अकोले। पतंगासाठी सुप्रसिद्ध असलेल्या येवला शहरामध्ये संक्रांतीच्या 2 महिने आधीच पतंगबाजांच्या नायलॉन मांजामुळे एक तरुण गंभीर जखमी झालाय। त्यामुळे नायलॉन मांजा विक्रेत्याबरोबर वापर करणाऱ्यांवर देखील कारवाईची मागणी नागरिक करत आहेत।
येवला या पतंगासाठी सुप्रसिद्ध असलेल्या शहरामध्ये संक्रांतीच्या 2 महिन्याआधीच पतंगबाजांच्या नायलॉन मांजामुळे एक तरुण गंभीर जखमी झालाय. शहरातील शनी पटांगण येथे दुचाकीवर जात असताना रहीमतुद्दीन असलम अली खान या तरुणाचा नायलॉन मांजाने गळा खोलवर कापला जाऊन रक्तस्राव सुरू झाला. घटनेचे गांभीर्य पाहून नागरिकांनी रहीमतुद्दीन यास शहरातील खाजगी दवाखान्यात भरती केले. तेथे त्याच्यावर डॉक्टर स्वप्नील शहा यांनी त्वरित उपचार करून गळ्यास तब्बल 35 टाके टाकण्यात आलेत. सुदैवाने दुचाकीचा वेग कमी असल्याने युवकाचा जीव वाचला असल्याचे सांगण्यात येत आहे. नायलॉन मांजा किती घातक असतो हे या घटनेने समोर आले आहे. बंदी असूनही नायलॉन मांजा सर्वत्र उपलब्ध असून प्रशासनाकडून फक्त संक्रांतीच्या दरम्यान कारवाईचा देखावा केला जात आहे. पक्षीप्रेमी सामाजिक संघटना यांच्या वतीने वेळोवेळी निवेदने दिली जातात, मात्र कागदोपत्री कारवाई पलीकडे काहीही होत नाही. नायलॉन मांजा विक्रेत्याबरोबर वापर करणाऱ्यांवर देखील कारवाईची मागणी नागरिक करत आहेत. मी डॉक्टर स्वप्नील शहा हॉस्पिटल येवल्यात स्टेट बँकेजवळ शनी पटांगणात रहीम खान हा त्याच्या बाईकवरनं जात असताना त्याला नायलॉन मांजाने गळ्याला फास बसून त्याची मान बऱ्यापैकी खूप डीप कट झाली असून त्याला 35 ते 40 टाके देण्यात आले आहेत आणि त्याची फक्त श्वासनलिकाच कट होण्याची बाकी होती. इतकी खोल ती जखम असून आता ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन त्याला टाके वगैरे देऊन आता पेशंटची तब्येत चांगली आहे. येवल्यात संक्रांत हा उत्सव खूप व्यवस्थितपणे आणि खूप उत्साहाने साजरा केला जातो, परंतु दरवर्षी अशा प्रकारचे रुग्ण हे हॉस्पिटलमध्ये येतच असतात. अजून संक्रांतीला 1.5-2 महिने बाकी आहे, परंतु आता जी काही उपचारासाठी पेशंट दाखल झालेला आहे त्याला खूपच खोल अशी मानेला जखम असून ती जीवावर बेतू शकते. त्यामुळे नायलॉन मांजाविषयी आणि बाकीचे जे काही आपण काळजी घेऊ शकतो संक्रांत मनवण्यासाठी, तर त्यावर निश्चितच थोडा विचार करावा लागेल आणि आपण काळजीसाठी काय काय उपाययोजना करू शकतो यावर नक्कीच विचार करावा लागेल. C24 ताससाठी प्रशांत कलंके, येवला. पुण्यातील सिंहगड रोड परिसरातील प्रभाग क्रमांक 33 क आणि ब मध्ये रस्ता डांबरीकरण, स्ट्रीट लाईट तसेच विविध विकास कामांचा भूमिपूजन शुभारंभ आमदार भीमराव तापकीर यांच्या हस्ते संपन्न झालाय. यावेळी अनेक मान्यवरांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुण्यातील सिंहगड रोड परिसरातील प्रभाग क्रमांक 33 क आणि ब मध्ये रस्ता डांबरीकरण, स्ट्रीट लाईट तसेच विविध विकास कामांचा भूमिपूजन शुभारंभ आमदार भीमराव तापकीर यांच्या हस्ते संपन्न झालाय. सिंहगड रोड हा परिसर नेहमीच गजबजलेला राहिलेला आहे. त्यातच धायरी फाटा येथून नरे रोड जकात नाक्यापर्यंतची वाहतूक कोंडी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. यावर तोडगा काढत नगरसेविका राजश्रीताई नवले तसेच नीताताई दांगट यांनी पुढाकार घेऊन या रस्त्यासाठी आपल्या निधीतून तरतूद केली आहे. त्याचाच भूमिपूजन सोहळा आमदार भीमराव तापकीर यांच्या हस्ते संपन्न झालाय. नागरिकांनी यांना निवडून दिलं आणि निवडून दिल्याच्या नंतर या भागाची चांगल्या प्रकारे जबाबदारी सांभाळत असताना या भागामध्ये खऱ्या अर्थाने विकास कामं गेले 2 ते 3 महिन्यापासून या भागामध्ये सुरू आहेत आणि त्या प्रत्येक कामाचं भूमिपूजनाला मी या ठिकाणी येत असतो. ड्रेनेज, रस्ता असेल, स्ट्रीट लाईट असेल किंवा ड्रेनेजची लाईन असेल, या सर्व कामं या भागामध्ये या नगरसेवकांच्या वतीने अत्यंत चांगल्या प्रकारे करण्यात येत आहे. आणि आज या ठिकाणी खऱ्या अर्थाने आपण पाहतो की जो नरे गावाकडे जाणारा रस्ता आहे, या रस्त्याच्या दोन्ही साईड पट्ट्या वाढवण्याचं काम, त्याचप्रमाणे रस्ता चांगल्या प्रतीचं करण्याचं काम करण्यासाठी या ठिकाणी 20 लाख रुपयाची तरतुदीमधून हे काम आज सुरू होत आहे. त्यामुळं रस्ता एक उरुंद होणार आहे, त्यामुळं वाहतुकीचा प्रश्नसुद्धा थोडाफार त्या ठिकाणी सुटणार आहे. त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी स्ट्रीट लाईट नाही अशा 4 ते 5 ठिकाणी स्ट्रीट लाईटचे कामाचे सुद्धा त्या ठिकाणी भूमिपूजनाचा कार्यक्रम त्या ठिकाणी होणार आहे. खरं पाहिलं तर मी या सर्व नगरसेवकांच्या बाबत इतका समाधानी आहे की ह्या 4ही नगरसेवकांनी या भागामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये जाऊन ज्या ज्या ठिकाणी विकास कामं करण्याची गरज आहे आणि ही विकास कामं करत असताना ज्या काही सोसायटीमध्ये असणाऱ्या अमेनिटी स्पेसमध्ये त्या सोसायटीच्या गरजा पाहून त्या ठिकाणी अमेनिटी स्पेसवर सुद्धा एक चांगल्या प्रकारचं नियोजन त्यांनी केलेलं आहे. त्यामुळं मी या 4ही नगरसेवकांना मनापासून धन्यवाद देतो. गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने मागणी होणाऱ्या या रस्त्याच्या कामाची खऱ्या अर्थाने सुरुवात झाल्याचे समाधान नगरसेविका राजश्रीताई नवले यांनी व्यक्त केले.
आपल्या रोडच्या ट्रॅफिक संदर्भात खूप समस्या आहेत. त्यातून आपल्या रोडचा हा रोड तर खूप वर्षापासूनच प्रलंबित होता. त्यामधून आमच्या नीताताई दांगट आणि माझ्या ब गटातून आमच्या दोघींच्याही गटातून ह्यासाठी 10 लाखाचे बजेट पडलेले आहे. तर हा रस्ता डांबरीकरण झाल्यामुळे बऱ्याचशा समस्या सुटतील आणि खड्डे वगैरे व्यवस्थित झाल्यामुळे म्हणजे ट्रॅफिकही समस्या सुटेल. यातून नागरिकही समाधानी होतील. नक्कीच मला अपेक्षा आहे. इलेक्शनच्या काळामध्ये फिरत असताना जनतेचे प्रश्न, रस्त्याचे प्रश्न जे असतील ते आमच्या लक्षात आले होते व त्यानुसार आम्ही निवडणूक झाल्यानंतर लोकांनी आम्हाला जे मतदान केलं, भरभरून मतांचं प्रेम त्यांनी आम्हाला दिलं, त्याच्यावरून तर आम्ही काही फेडू शकणार नाही. परंतु आपण महानगरपालिकेच्या माध्यमामधनं आपण त्यांना त्यांची जी कामे असतील, रस्त्याची कामे असतील, बाकीची स्ट्रीट लाईटची कामे असतील, जी सार्वजनिक हिताच्या दृष्टीने महत्त्वाची कामे आहेत, ती कामे करण्याचा आपला प्रयत्न आहे व त्यानुसार आपण कामांना सुरुवात केलेली आहे. GSTमुळे किंवा अन्य काही कारणांमुळे थोडासा 2 महिने उशीर झालेला आहे कामांना, परंतु कामे ही नक्की पूर्ण होणार आहेत व चांगली कामे करण्याचा आमचा सर्वांचाच प्रयत्न राहणार आहे. या कार्यक्रमाच्या वेळी धायरी फाटा येथे नगरसेवक हरिदास चरवट, नगरसेवक राजाभाऊ लायगुडे, माजी नगरसेवक बाळासाहेब नवले, सामाजिक कार्यकर्ते दिलीपदादा नवले तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. C24 ताससाठी अमोल उदमलेसह हर्षल कोठावदे, पुणे. या बातमीबरोबरच बातमीपत्रात वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही पाहत रहा C24 तास, जगा वर्तमानात, बिनधास्त. सुवर्ण लक्ष्मी जिथे, सुवर्ण खरेदी इथे. मुहूर्त विश्वासाचा, अक्षय समृद्धीचा. सादर आहे खजिना मनमोहक आभूषणांचा. सस्नेह आमंत्रण सर्व अलंकार आभूषण प्रेमींना. सुवर्णरत्न पुरस्काराचे मानकरी श्री सुनील शेठ गोकुळ शेठ दाभाडे यांचे श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ. होलमार्क प्रमाणित सोन्यांचे दागिने. टेम्पल ज्वेलरी, 1 ग्रॅम ज्वेलरी. नवग्रहांचे खडे, शुद्ध चांदीचे देवांचे टाट, मूर्ती, भांडी उपलब्ध. तसेच ऑर्डर प्रमाणे तयार करून देणारे सुनील शेठ गोकुळ शेठ दाभाडे यांचे श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ. आमचा पत्ता शॉप नंबर 1314 4A बिल्डिंग, कामधेनू इस्टेट, मंत्री मार्केट, हडपसर, पुणे 28. फोन नंबर 020 26 99 95 21 आणि 72 19 52 17 17. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. आता पाहूयात पुढची बातमी. पाथर्डी तिसगावहून राष्ट्रीय महामार्ग 61 हा रस्ता जातो. गेल्या वर्षभरापासून संत गतीने रस्त्याचे काम सुरू आहे. तिसगाव येथील रस्त्यालगत असलेल्या व्यावसायिकांना धुळीचा मोठा त्रास होत असून त्यांचे आरोग्यही धोक्यात आलंय. पाथर्डी तिसगावतून राष्ट्रीय महामार्ग 61 हा रस्ता जातो. गेल्या वर्षभरापासून संत गतीने रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे आहे. तिसगाव येथील रस्त्यालगत असलेल्या व्यावसायिकांना धुळीचा मोठा त्रास होऊन दुकानातील मालांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे आरोग्यही धोक्यात आले आहे.
अनेकांना श्वसनाचा त्रास होत आहे. यावर प्रशासनाने त्वरित लक्ष घालावे यासाठी येथील व्यापारी आणि ग्रामस्थांनी या रस्त्यावर तिसगाव येथील नवीन पुलावर गांधीगिरी पद्धतीने तोंडाला मास्क लावून रस्त्याला अभिषेक घालण्यात आला. रस्त्याचे काम अतिशय संथ गतीने चालू असून अनेक ठिकाणी अर्धवट रस्ते आणि पूल यांचे काम बाकी आहे. ठिकठिकाणी रस्त्याच्या कामासाठी बाजूला मोठमोठी खड्डे अनेक दिवसांपासून खोदून ठेवली आहेत, मात्र काम चालू केले नाहीयेत. या रस्त्यावरून जाणारे प्रवासी वाहन चालक रस्त्याच्या संथ आणि निकृष्ट कामाला हैराण झाले असून अनेकांना प्राण गमावे लागले आहेत. दररोज किरकोळ अपघात रस्त्याच्या कामामुळे होत आहेत. तिसगाव हे मोठे गाव आहे. येथील सर्वच नागरिकांना या रस्त्याचा त्रास कायमचा झाला आहे. पर्यायी रस्त्याला डांबरीकरण न केल्याने मातीची धूळ प्रचंड प्रमाणात उडून प्रवासी, ग्रामस्थ आणि नागरिकांना श्वसनाचे त्रास उद्भवत आहेत. प्रवासी चालक यांना जीव धोक्यात घालून या रस्त्यावर प्रवास करावा लागतोय. बोला. मी भारत मरकड. मी कायम या ठिकाणी पाथर्डी नगर या ठिकाणी कायम रोडवरती प्रवास करत असतो. पण हा रस्ता झाल्यापासून अपघाताचं प्रमाण वाढलं आहे आणि एकदम हा रस्ता म्हणजे एकदम निकृष्ट दर्जाचा रस्ता झालेला आहे. आपलं जर एखाद्या वेळेस जर नगरला काम असेल आणि कामानिमित्त नगरला जर निघालं तर आपल्याला जर नगरला जायला 1 तास लागतो, त्याऐवजी नगरला जायला आता तर दोन अडीच तास लागतात. पावसाळ्यात तर ह्या रस्त्याचे खूप हाल झाले, खूप लोकांचे हाल झाले आणि ॲक्सिडेंटचं प्रमाण पण खूप वाढलं आहे. या ठिकाणी धुळीमुळं तर इतका त्रास होतोय की तो हद्दीच्या बाहेर. एकदम तुम्हाला सांगतो, रोडवर अजिबात चालण्याच्या लायकीचाच रस्ता राहिला नाही हा धुळीमुळं. आणि तसं पाहिलं तर काम पण एकदम जवळजवळ 2-3 वर्षापासून काम चाललं, एकदम स्लो काम चाललेलं आहे. ठिकठिकाणी खड्डे आहेत रोडवर. साईडला त्यांनी ते जे साईडला JCPने त्यांनी असे खड्डे वगैरे खोल केलेत 2-3 मीटरचे. त्याला पण काही ठिकाणी असं सुरक्षेच्या दृष्टीने काही असं काही ठिकाणी केलेलं नाही आहे. त्याच्यामुळं अपघात होण्याचं प्रमाण खूप वाढलं आहे या रोडवर आता. आणि ज्यावेळेस ह्या रोडनी जे पण लोक प्रवास करतात ते एकदम जीव धोक्यात घालून या ठिकाणी प्रवास करून राहिलेत सध्या. तर याच्याकडे जरा प्रशासनानं गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. प्रशासनाने या रस्त्याची गंभीरतेने दखल घेऊन रेंगाळलेले काम 15 दिवसात पूर्ण करावे, अन्यथा गाव बंद ठेवून तीव्र रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी युवा नेते भाऊसाहेब लवांडे यांनी दिलाय. राष्ट्रीय महामार्ग आहे का हे नेमकं शिवरस्ता आहे असं आम्हाला वाटायला लागले आता. आणि आम्हाला वारंवार आम्ही त्यांना तक्रार करून यांनी कुठलीही दखल घेत नाही, कोणाला भेटावं हे सुद्धा आम्हाला कळत नाही. इतके कॉन्ट्रॅक्टर झाले इथं बदलून आणि त्यांना आम्ही किती वेळा सांगितलं पहिलं मार्केटमधला रस्ता पहिला तुम्ही पूर्ण करा. इतका धुळीचा त्रास होतो इथं. आणि इथं दिवाळी पिरियडमध्ये 3 महिने येणे सगळे धुळच खाल्ली सगळ्या म्हणजे गिरायकांनी म्हणा. आणि प्रशासनाला कुठल्याही प्रकारचा अंकुश नाही. प्रशासनाला आम्ही सांगितलं ते म्हणजे आमच्याकडे माहीत नाही. आम्ही तर आपले PWD साहेबाला आम्ही सांगितलं पाणी मारायचं इथं डायव्हर्शन लाईनला म्हणजे रिफ्लेक्टर नाही, कुठल्याही प्रकारची म्हणजे इथं काळजी घ्या सुरक्षाचे हे विषय नाही आहे. काम तर एकदम बोगस आहे. कामचं आम्हाला माहिती कोणाला सांगत नाही, कुठं उकरीत कुठं सुरू करतात, कुठं थांबवतात आणि कोणालाही कोणाचं ऐकत नाही. आणि परत तिथं अपघाताचं प्रमाण इतकं वाढलेलं आहे की इथं रोज कमीत कमी 10 ते 15 मोटरसायकली मुलं सायकली घसरतात. शाळेत जाणाऱ्या मुलांना इतकं त्रास आहे, ट्रॅफिकचा त्रास आहे आणि धुळीचा सगळ्यात जास्त त्रास आहे. सगळ्यात जास्त खोकले, श्वास घ्यायला त्रास होऊ राहिला आहे. आणि पाणी सुद्धा मारित नाही. आम्ही त्याला 2 वेळा फोन केला की तुम्ही पाणी मारा, डायव्हर्शन डांबरीकरण करा. कुठल्याही प्रकारचं ते काही आम्हाला म्हणजे बोलतच नाही आणि सांगत सहकार्य पण करीत नाही. पंचायतीकडे येत नाही आणि गावाने शेवटी सोडून दिलं. आता काय चाललं देव भरोश्यावर चालू आहे सगळं. नाही केलं तर 15 दिवसांनी आम्ही तीव्र गाव बंद करून आंदोलन करणार आहे. आणि आमचे पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन तोडली यांनी. आमचं एवढं 1 वर्ष त्यांना मार्केटमध्ये कुठंच पाणी नाही आहे. त्याचं टेंडर झालं म्हणजे तो काम करायला तयार नाही. कोणी टेंडर घेतलं काय माहीत नाही. त्यांनी सांगितलं आम्ही काम चालू आहे. गावामध्ये एवढं मार्केट तिकडे सगळं एक साईडचंच काम चालू आहे. त्याला 1 वर्ष झालं. 1 वर्षामध्ये त्यांनी फक्त यांची अर्धा किलोमीटर रस्ता झाला आहे. ते सुद्धा पूर्ण झालेलं नाही आहे. अर्धा किलोमीटर रस्ता त्यांनी केला आहे तसं, तर ते पण क्वालिटी अजिबात नाही आहे. आणि पुलाचं तर ते पूल तर मातीच टाकली सगळीकडे, माती टाकून डांबरी. आमचं म्हणणं इथं डांबरीकरण करा पुलावर. ज्यावेळेस तुम्ही दुसरा पूल करायचं तेव्हा तुम्ही काढून टाका डांबरीकरण. पण हा धूळ सगळी बस स्टँडवर येते. सगळे दुकानदार दुकान बंद करून बसतात आतमध्ये. म्हणजे ते नको झालं दुकान उघडावं का नाही झालं. यावेळी युवा नेते भाऊसाहेब लवांडे, उपसरपंच इलियास शेख, संजय लवांडे आदी कार्यकर्त्यांसह व्यापारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. माझं हे किराणा दुकान आहे. ह्या रोडच्या कामामुळं जवळजवळ 1 वर्षापासून खूप प्रमाणात धूळ येते. मी खाद्य विक्रीचा धंदा करतो. खाद्य मालावर किराणा मालावर धूळ साचते. गिराईक माल घेण्यास सध्या कचरत आहे.
त्याच्यानंतर बाजारपेठेत सर्वांनाच लहान मुलापासून वयस्कर माणसापर्यंत धुळीची ॲलर्जी, धुळीमुळं खोकल्याचा त्रास किंवा श्वसनाचे रोग होण्याचा संभव आहे. तरी पण शासनाने किंवा ह्या रोडचं जे कॉन्ट्रॅक्टदार आहे त्यांनी लवकरात लवकर कार्यवाही करावी. दुकानात रोडच्या वाहनाने धूळ येते, त्याच्यामुळं आम्ही प्लॅस्टिक कवर टाकलं दुकानाला एक साईडनी, तरी पण खूप प्रमाणात धूळ येऊ राहिली. त्याच्यामुळं रोड कॉन्ट्रॅक्टरनी दिवसातून 2दा का होईना पाण्याची रोडवर मारणे सोय करावी. आमचं दुकान तिसगाव या शहरात असून 2-3 वर्षापासून 222 हायवे हा राष्ट्रीय महामार्ग चालू आहे, पण त्याचं काम प्रगतीपथावर अजिबात नाही. त्यामुळं आमचे जे नुकसान आहे सारे धुळीमुळं पण आम्हाला सर्दी खोकल्याचा अत्यंत त्रास आहे आणि पूर्ण मालाचं नुकसान होऊ राहिले. आमचं दुकान हे अगदी रस्त्याला चिटकून आहे आणि जे रस्त्याचं काम व्हायला पाहिजे त्या प्रगती त्याची अजिबात नाही आहे आणि इतके प्रमाणामध्ये धूळ येते का दिवसभर झाडून पूर्ण माल एकदम खराब होतो आहे आणि त्यामुळे श्वसनाचे पण आजार जास्त प्रमाणात वाढलेले आहे. एखादी मोठा गाडी गेली तर इतका मोठा धुळीचा लोट येतो, ती अख्खी धूळ सगळी दुकानामध्ये जमा होते. C24 तासाठी मुकुंद लोहिया, पाथर्डी. IBS पुणे हे आंतरराष्ट्रीय प्लेसमेंटसाठी IBS ग्रुपमधील आघाडीचे नाव आहे. IBS ग्रुपमधील 50% अधिक आंतरराष्ट्रीय प्लेसमेंट या एकट्या IBS पुणे मार्फत होतात. याच धडाडीचा आवाका वाढवत IBS पुणेने केनिया, रवांडा आणि टांझानिया यासारख्या पूर्व आफ्रिकेतील देशांमध्ये विस्तार केला आहे. IBS पुणे हे आंतरराष्ट्रीय प्लेसमेंटसाठी IBS ग्रुपमधील आघाडीचे नाव आहे. IBS ग्रुपमधील 50% अधिक आंतरराष्ट्रीय प्लेसमेंट या एकट्या IBS पुणे मार्फत होतात. याच धडाडीचा आवाका वाढवत IBS पुणेने केनिया, रवांडा आणि टांझानियासारख्या पूर्व आफ्रिकेतील देशांमध्ये विस्तार केला आहे. IBS पुणेचे संचालक प्रोफेसर GS नरसिंहराव यांचे त्रिसदस्यीय प्रतिनिधी मंडळाने नैरोबी, किगाली आणि दार एस सलाम येथे भेट दिली आणि ते तेथील उद्योग आणि विद्यापीठांशी संलग्न झाले. उद्योगातील व्यावसायिकांचे प्रशिक्षण, व्यवस्थापनातील संयुक्त संशोधन आणि IBSच्या विद्यार्थ्यांसाठी आफ्रिकेत समर इंटर्नशिपवर भर देऊन चर्चा करण्यात आली. व्यवस्थापन शिक्षण क्षेत्रात ज्यांना अत्याधुनिक आणि उत्तुंग शिक्षण घ्यायचे आहे अशा व्यवस्थापन क्षेत्रातील इच्छुकांसाठी IBS पुणे बी स्कूलमधील प्रथम श्रेणीची संस्था म्हणून उदयास आली आहे. आज प्रेस कॉन्फ्रेंस हमने आपके साथ किया, उसका बेसिक पर्पज़ ये था कि हमारे इंस्टीट्यूट में क्या हो रहा है, पर्टिकुलरली जैसे मैंने बोला था कंपेयर टू जो हो रहा है आज इंडस्ट्री में. बहुत सारे बिजनेस स्कूल्स बंद हो रहे हैं, बहुत सारे बिजनेस स्कूल अपनी कैपेसिटी से बहुत कम लेवल पे काम कर रहे हैं. तो उस एनवायरनमेंट में हमारा इंस्टीट्यूट जो है जैसे लास्ट 3 इयर्स में 100% ग्रो किया. तो ये कई लोगों को इसकी जानकारी नहीं है और ये बहुत ही अच्छी बात है. तो हम चाहते थे कि आपके थ्रू हम ज़्यादा से ज़्यादा लोगों को एड्रेस कर पाएँ कि देयर इज़ एन इंस्टीट्यूट विच इज़ अ वेरी वेरी गुड इंस्टीट्यूट, टॉप ड्रावर इंस्टीट्यूट, और जो सिर्फ हिंदुस्तान में नहीं बल्कि हिंदुस्तान के बाहर भी एकेडमिक अलायंसेस रखता है, स्टूडेंट की प्लेसमेंट्स करता है. तो ये हम आपके थ्रू कन्वे करना चाहते हैं. सब मुळीच नाही आहे. आमच्याकडे 95% प्लेसमेंट रेग्युलरली होत होती. गेले 3 वर्षात 95, 97 आणि यावर्षी 99% आमची प्लेसमेंट झालेली आहे. तसेच आमच्याकडची मुलं वाढत गेलेली आहेत. म्हणजे नुसती 100 मुलं आणि ती प्लेस करणं हे त्या मनाने सोपं आहे, पण आमच्याकडे वाढते. गेल्या 3 वर्षामध्ये 100% वाढ झाली आमच्या इनटेकमध्ये आणि त्याही बरोबर आमचं दरवर्षी पॅकेजसुद्धा वाढत गेलेलं आहे. असं नाही की आम्ही 3-4 लाखाच्या जॉब्स देत राहिलेलो आहे, असं नाही. आम्ही आमच्या मुलांकरता नॅशनल इंटरनॅशनल प्लेसमेंट्स करतो आहे. इंटरनॅशनल प्लेसमेंट्समध्ये सुद्धा आमची पगारवाढ लक्षणीय आहे आणि गेले 3 वर्षामध्ये तर खूपच, म्हणजे ह्याचा आम्हाला असा प्रत्यय येतो की बाकीच्या IBS सेंटर्सपेक्षा पुणे सेंटरमध्ये ॲडमिशन घ्यायला मुलं जास्त उत्सुक असतात. आमच्याकडे सेंट्रलाइज प्लेसमेंट असली तरी आमच्याकडे मुलं प्रेफरन्स देताना म्हणतात की आम्हाला पुण्याला जायचं आहे. तुलनेने मुलींची संख्या या सगळ्यामध्ये कुठेतरी कमी आढळते. नाही, काय झालं आहे माहिती आहे का, आपल्याकडे मुली तशाही मॅनेजमेंटमध्ये त्या मनाने कमी आहेत, पण गेले 3 वर्षामध्ये आमचं असं लक्षात आलेलं आहे की मुलींची संख्या वाढती आहे. म्हणजे आता मुलींनासुद्धा अवकाश मोकळं करून आईवडील म्हणायला लागलेत की आता तुम्ही जरूर तुम्ही जा. त्यामुळे आमच्या इथे तरी पुण्यामध्ये सुद्धा दरवर्षी वाढता आलेख दिसतोय. हो,
आमच्या इथे आम्ही यावर्षीसुद्धा गेल्या वर्षीप्रमाणेच यावर्षीसुद्धा आम्ही खूप प्रयत्न करतो आहे. आत्तापासूनच आम्ही खूप प्रयत्न करायला लागलो आहे. आम्ही जेवढा एफर्ट मुलांवरती घेतो आहे तो साधारण कुठली MBA स्कूल घेत असेल असं आम्हाला नाही वाटत. आम्ही खूपच एफर्ट घेतो आहे. मुलं ज्या मिनिटाला म्हणजे खरोखर म्हटलं तसं पहिल्या दिवशीपासून आमच्याकडे लेक्चर्स आणि इम्प्रूव्हमेंट क्लासेस, सॉफ्ट स्किल्स क्लासेस, बिझनेस कम्युनिकेशन हे जे नॉर्मली आपल्याला वाटतं की मुलांकडे असलं पाहिजे ते नसतं, पण तरी आम्ही त्याच्यावरती सुद्धा पहिल्या आठवड्यापासून मुलांकरता खूप जास्त कष्ट घेतो. ॲकॅडमिक सगळेच करतात, पण बियॉन्ड दॅट वी आर गोइंग बियॉन्ड दॅट एंड पुटिंग इन अ लॉट ऑफ एफर्ट टू मेक श्योर दैट आवर स्टूडेंट्स गेट प्लेस्ड. इसमें मैं ऐड करना चाहूँगा वो ये है कि हमारे यहाँ प्लेसमेंट ऐसा नहीं होता है कि बच्चा पास हो रहा है फरवरी में, आपने दिसंबर में शुरू किया. हमारे यहाँ टीम है 7 लोगों की जो साल भर कॉरपोरेट्स के साथ रिलेशनशिप में रहते हैं, साल भर उनसे मिलते रहते हैं, इंस्टीट्यूट में उनको बुलाते हैं वेरियस काइंड ऑफ एक्टिविटीज़ के लिए, और उनके साथ हमारे लोग समर इंटर्न्स के लिए भी काम करते हैं. तो कई बार ये होता है कि समर में आपने काम किया और यू हैव बीन मार्क्ड कि आप अच्छे हैं, तो आगे के लिए उनको प्री प्लेसमेंट ऑफर्स भी मिलते हैं. तो बेसिकली क्रेडिट हमारे पूरे प्लेसमेंट टीम को जाता है जो साल भर इंडस्ट्री के साथ काम करते हैं और स्टूडेंट के साथ काम करते हैं कि इंडस्ट्री की रिक्वायरमेंट क्या है और उसको स्टूडेंट में किस तरह से लाया जाए. सो आई थिंक ये बहुत बड़ा रीज़न है उसके लिए प्लेसमेंट के लिए. C24 तासाठी अमोल उदमलेसह हर्षल कोठावदे, पुणे. कोंडोली येथील श्री पीतांबर महाराज गुरु श्री गजानन महाराज संस्थान येथे श्री पीतांबर महाराज यांच्या पालखीचे नुकतेच कारंजा शहरात आगमन झाले होते. यावेळी शहरातील भाविक भक्तांनी या पालखी सोहळ्यात सहभागी होऊन दर्शनाचा लाभ घेतलाय. श्री पीतांबर महाराज गुरु श्री गजानन महाराज संस्थान श्री क्षेत्र कोंडोली येथील श्री पीतांबर महाराज यांच्या पालखीचे नुकतेच कारंजा शहरात आगमन झाले होते. त्यावेळी शहरातील भाविक भक्तांनी या पालखी सोहळ्यात सहभागी होऊन दर्शनाचा लाभ घेतला. पालखी दर्शन सोहळ्यानिमित्त कारंजा शहरात शोभायात्रा काढण्यात आली. राजेश रॉय, महेश चव्हाण मित्रमंडळ यासारख्या अनेक मान्यवरांनी स्वागत आणि पालखी सोहळ्याचे नियोजन केले होते. पालखीमध्ये अश्वदिंडी, वारकरी रथ यासह अनंत भाविकांनी सहभाग नोंदवला होता. श्री पीतांबर महाराज पंचक्रोशीतील प्रसिद्ध असे देवस्थान असून येथील नेहमी भाविक भक्तांची गर्दी पाहायला मिळते. हा पालखी सोहळा शहरातील संत श्री नामदेव महाराज मंदिरापासून सुरू होऊन मुख्य मार्गाने मार्गस्थ होत मूर्तिजापूर अकोला मार्ग शेगावकरिता रवाना झाली. कारंजामध्ये महाराजांच्या पालखी सोहळ्याचे आयोजन समितीतर्फे कारंजा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री गोपाल पाटील भोयर, सरपंच संकेत नाकले आदींनी विशेष परिश्रम घेतलेत. पीतांबर महाराजांची पालखी दरवर्षीप्रमाणे 13व्या वर्षी कोंडोलीवरून प्रस्थान होऊन आज कारंजा मुक्कामी आहे आणि उद्या मूर्तिजापूर अकोला मार्गे शेगावला पोहोचत आहे. C24 तासाठी प्रकाश आडे, वाशिम. या बातमीबरोबरच बातमीपत्रात वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही पाहत रहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. तुम्हाला हव्या त्या आकार, स्वरूप, डिझाईन आणि फॅब्रिकद्वारे आम्ही पूर्ण करतो तुमच्या आवडीच्या फर्निचरचे स्वप्न. सुवर्ण लक्ष्मी जिथे, सुवर्ण खरेदी इथे.
मुहूर्त विश्वासाचा, अक्षय समृद्धीचा. सादर आहे खजिना मनमोहक आभूषणांचा. सस्नेह आमंत्रण सर्व अलंकार आभूषण प्रेमींना. सुवर्णरत्न पुरस्काराचे मानकरी श्री सुनील शेठ गोकुळ शेठ दाभाडे यांचे श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ. होलमार्क प्रमाणित सोन्यांचे दागिने, टेम्पल ज्वेलरी, 1 ग्रॅम ज्वेलरी, नवग्रहांचे खडे, शुद्ध चांदीचे देवांचे टाट, मूर्ती, भांडी उपलब्ध. तसेच ऑर्डर प्रमाणे तयार करून देणारे सुनील शेठ गोकुळ शेठ दाभाडे यांचे श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ. आमचा पत्ता शॉप नंबर 1314 4A बिल्डिंग, कामधेनू इस्टेट, मंत्री मार्केट, हडपसर, पुणे 28. फोन नंबर 020 26 99 95 21 आणि 72 19 52 17 17. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. आता पाहूयात पुढची बातमी. अनिकेत कोतळे हे प्रकरण CID मार्फत केले जाईल. तसेच झिरो पोलीस यापुढे महाराष्ट्रात कार्यरत राहणार नाही अशी माहिती मंत्री सदाभाऊ खोत सांगलीमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे. अनिकेत कोतळे हे प्रकरण CID मार्फत केले जाईल. तसेच झिरो पोलीस या पोलिसांची अवैध धंदे करतो अशा झिरो पोलीस यापुढे महाराष्ट्रात कार्यरत राहणार नाहीत अशी माहिती मंत्री सदाभाऊ खोत यांनी दिली आहे. ते सांगलीमध्ये प्रसार माध्यमांशी बोलत होते. अनिकेत कोथळे याचा पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाला हे दुर्दैवी आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी तसेच हा तपास CIDकडे सुपूर्द केला जाईल. दोषींना कडक शिक्षा कशी होईल याची जबाबदारी आम्ही घेत आहोत. अनिकेतच्या या प्रकरणात झिरो पोलीसही अटकेत आहेत अशी माहिती मंत्री सदाभाऊ खोत यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली आहे. नाही, झिरो पोलीस ही कुठं कायदेशीर सिस्टीमचा काही भाग नाही आहे आणि तसं असेल तर जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीनं कोणताही झिरो पोलीस व्यवस्था ठेवली जाणार नाही. जी काही यंत्रणा असेल ती पोलीस खात्याअंतर्गतच कायदा आणि सुव्यवस्थेची बाबी राबवल्या जाते. सांगलीतला जो प्रकार घडला या संबंधानं या ठिकाणी माहिती घेण्यात आली. जे यामध्ये आरोपी होते त्या आरोपींना 12 तासाच्या आत अटक करण्यात आलेली आहे आणि संपूर्ण या प्रकरणाची CID मार्फत आता चौकशी सुरू आहे. ह्याच्यामध्ये जे लोक दोषी असतील त्यांच्यावर निश्चितपणानं कारवाई केली जाईल आणि CID मार्फत याची पुढील तपासाची सगळी कारवाई त्या अनुषंगानं त्या प्रकरणाच्या होत आहे. निश्चितपणानं जो काही प्रकार घडला हा प्रकार भूषणीय नाही आहे, परंतु यामध्ये जे दोषी आहेत त्या कोणाचीही गय केली जाणार नाही आणि या प्रकरणाची सविस्तर माहिती या ठिकाणी घेतली गेलेली आहे आणि ही संपूर्ण माहिती मुख्यमंत्र्यांना त्या ठिकाणी देण्यात येईल आणि पुढील जे काही निर्णय आहेत ते कायद्याला अनुसरून घेतले जाते. तर अनिकेत कोथळेच्या हत्येप्रकरणी विश्वास पाटील नांगरे यांचा गृहमंत्र्यांनी तातडीने राजीनामा घेण्याची मागणी भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी केली आहे. सांगलीच्या हद्दीमध्ये जी घटना घडली आहे, खरं तर आपण बघतोय की महाराष्ट्राला काळीमा फासणारी घटना आहे. आज रक्षकच भक्षक होताना दिसत आहेत. जिथं विश्वास नांगरे पाटलांचं नाव विश्वासाने घेतलं जातं तिथेच त्या पोलिसांनी विश्वास नांगरे पाटलांच्या विश्वासाला आणि पोलीस खात्याच्या विश्वासालाही जनतेमध्ये जो आहे तो तडा पोचवण्याचं काम केलेलं आहे. एखाद्या आरोपीला खोट्या गुन्ह्यात अडकवणं, त्याच्यानंतर त्याला 3rd डिग्रीची वागणूक देणं आणि त्याच्यानंतर तो एक्सपायर झाल्यानंतर त्याला जाळण्यासाठी त्याला बाजूला नेणं, त्याच्यामध्ये अनेक ठिकाणी आपण बघतोय की पोलिसांनीच स्वतःचा गुन्हा दाबून टाकण्यासाठी अनेक षडयंत्र रचलेली आहेत. खऱ्या अर्थाने या पोलिसांवर कारवाई तर झालीच पाहिजे, परंतु विश्वास नांगरे पाटलांना सुद्धा जे आहे ते गृहमंत्र्यांनी तातडीनं तिथल्या पदावर जे आहे ते काढून टाकलं पाहिजे किंवा स्वतः विश्वास नांगरे पाटलांनी नैतिक जबाबदारी म्हणून जे आहे तो राजीनामा दिला पाहिजे. सांगलीमध्ये अशा घटना घडत आलेल्या आहेत. आपण मागच्या वेळी
बघितलं होतं की दरोड्याच्या ज्या घटनेमध्ये आहेत ते पोलीस सहभागी होते. आज 2 दिवसापूर्वी आपण पुण्यामध्ये बघितलं तर कालच आपण बघितलं की पोलिसांवर मोक्याचा गुन्हा दाखल झालेला आहे. अनेक ठिकाणी आपण बघतोय की पोलिसांवर वेगवेगळे गुन्हे दाखल होत आहेत. पोलीस जे जनतेचं रक्षण करण्यासाठी आहेत तेच जर दुसऱ्याची सुपारी घ्यायला लागले, तेच जर दुसऱ्यांवर खोटे गुन्हे दाखल करायला लागले तर जनतेने कुणाकडे लक्ष द्यायचं? सरकारने याच्यामध्ये दखल घेतली पाहिजे. माझं गृहमंत्र्यांना आमची पूर्णपणे मागणी आहे की तातडीनं आपण विश्वास नांगरे पाटलांचा राजीनामा घ्यावा आणि या हत्येमध्ये ज्या व्यापाऱ्यांनी किंवा ज्या मध्यस्थांनी पोलिसांना सुपारी दिली आणि पोलीस अशा खोट्या गुन्ह्यांमध्ये सुपारी घेऊन जर काम करत असतील तर पोलिसांकडे यापुढे जनतेने जायचं का नाही याचं उत्तर मात्र गृहमंत्र्यांनी द्यायचंय. येत्या 2 दिवसानंतर सांगलीमध्ये भूमाता ब्रिगेड आणि गुंठेवारी चळवळ संघर्ष समितीच्या वतीनं आम्ही एसपींना निवेदनही देणार आहोत आणि या बाबतीत रस्त्यावर उतरून पोलिसांच्या बाबतीत जी काही घटना जे काही बाहेर संदेश चाललेला आहे, पोलीस ज्या पद्धतीने वागतायत, खऱ्या अर्थानं आपण बघतोय की 6व्या 7व्या आयोगानंतर पोलिसांना खूप चांगला पगार आहे, परंतु अवैध धंदे असतील, इतर मार्गांमधून असतील, हप्त्याचा विषय असेल आणि केस मॅनेज करणं असेल, अशा बाबतीत पोलिसांची जी बदनामी होतीये त्याच्यामध्ये गृहमंत्र्यांनी जर सक्षम पाऊलं उचलली नाहीत तर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न असाच ऐरणीवर महाराष्ट्रात राहील. त्यामुळे गृहमंत्र्यांनी तातडीने याची दखल घ्यावी आणि मला वाटते सांगलीला सुद्धा गृहमंत्र्यांनी जाणं खूप गरजेचं आहे. C24 तासाठी गणेश चव्हाण, सांगली. गोदावरी डाव्या तट कालव्याला लवकरात लवकर पाणी सोडून कोपरगाव शहराला पाणी टंचाईच्या संकटातून बाहेर काढावे या मागणीसाठी कोपरगावचे नगराध्यक्ष विजय वहाडणे यांच्या नेतृत्वाखाली जलसंपदा मंत्री नामदार गिरीश महाजन यांची मुंबई येथे मंत्रालयात भेट घेतली. या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी योगेश डोके यांनी. जायकवाडी पूर्ण भरलेले आहे. नाशिक जिल्ह्यातील धरणातही मुबलक पाणी आहे. गोदावरी डाव्या तट कालव्याला लवकरात लवकर पाणी सोडून कोपरगाव शहराला पाणी टंचाईच्या संकटातून बाहेर काढावे या मागणीसाठी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांच्या नेतृत्वाखाली श्री विनायक गायकवाड, नामदेव भाऊ जाधव, संजय कांबळे, वसंत जाधव आदींनी जलसंपदा मंत्री नामदार गिरीशजी महाजन यांची मुंबई येथे मंत्रालयात भेट घेतली. मंत्री महोदयांनी तातडीने अधिकाऱ्यांना आदेश देऊन सोमवारी 13 तारखेला होणाऱ्या गोदावरी डाव्या तट कालवा समितीच्या बैठकीत कोपरगावकरांची मागणी पूर्ण करण्याचे निर्देश दिले असल्याची माहिती नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना दिली आहे. कोपरगाव नगरपालिकेला पाटबंधारे खात्याकडून पत्र आले की कोपरगाव नगरपालिकेला 16/10/2017 रोजी साठवण तलाव भरून दिले आहेत. हे पाणी 2 महिने काटकसरीने वापरायचे आहे. यानंतरचे पाणी रोटेशन कधी येणार याची तारीख ठरलेली नसल्याने पुढील पाणी टंचाईचा विचार करून कोपरगाव शहराचा पाणीपुरवठा ऐन हिवाळ्यात 5 दिवसाआड करण्यात आलाय. कोपरगाव तालुका गोदावरी कालवा सल्लागार समितीच्या बैठका कोपरगावात न होता नाशिक किंवा मुंबईत बसून निर्णय घेतले जातात. पाटबंधारे मंत्री श्री गिरीशजी महाजन, आमदार सौ स्नेहलताताई कोल्हे, नामदार राधाकृष्णजी विखे आणि वरिष्ठ अधिकारी कॅनलला कधी आणि किती पाणी सोडायचे याचा निर्णय घेतात. नगराध्यक्षांना अशा बैठकीला निमंत्रण नसते. यापूर्वी कोपरगाव शहराला 22 दिवसांनी पाणीपुरवठा झाला होता. तशी वेळ पुन्हा येऊ नये म्हणून 5 दिवसानंतर पाणी सोडण्याचा निर्णय नगरपालिकेला घ्यावा लागला असल्याचे नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी सांगितलंय. पाटबंधारे खात्याने नगर परिषदेने पत्र दिलं की 16/10/17 रोजी तुम्हाला जे आम्ही पाणी दिलं, तुम्ही तळे भरून घेतले, ते पाणी तुम्हाला 2 महिने पुरवावं लागेल. त्याच्यामुळे नाईलाजानं नगर परिषदेच्या पाणीपुरवठा समितीची बैठक झाली. असा निर्णय घ्यावा लागला की 4 दिवसाऐवजी 5 दिवसाला पाणी पुरवठा. पण जायकवाडी 100% भरलेलं असताना आणि नाशिक जिल्ह्यामध्ये सगळे धरणे भरलेले असताना अशा पद्धतीने 5 दिवसाला पाणी पुरवठा हा कोपरगावावर अन्याय. म्हणून मी व माझे सर्व कार्यकर्ते आम्ही परवा मुंबईमध्ये मंत्रालयात जलसंपदा मंत्री नामदार गिरीशजी महाजन यांची तातडीने भेट घेतली. त्यांना समजावून सांगितलं की सर्वत्र पाणी आहे,
केवळ पाटबंधारे खात्याने आम्हाला पत्र दिलं म्हणून आम्ही 5 दिवसाला पाणी पुरवठा करायचा, हे काय बरोबर नाही. असा अन्याय काय तुम्ही करू नका. तर मंत्री महोदयांनी ताबडतोब पाटबंधारे खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन लावले आणि 13/11/17 रोजी तातडीची बैठक घेऊन कोपरगावच्या पाणी प्रश्नाची गांभीर्याने दखल घेऊन हा पाणी पुरवठा कसा किमान पुन्हा 4 दिवसावर आणता येईल असा बैठक घेऊन निर्णय घेण्याचे निर्देश मंत्री महोदयांनी दिले की 13 तारखेला असा निर्णय होईल आणि पुन्हा एकदा आपल्याला 4 दिवसाचं पाणी मिळेल. त्याचबरोबर आपल्या नवीन पाणी पुरवठा योजनेचं सुद्धा काम चालू आहे. ते काम जेव्हा पूर्णत्वाला जाईल त्यावेळेस आपण कोपरगाव शहराला 2 दिवसाला आपण पाणी पुरवठा करू शकू याची मला पूर्ण खात्री आहे. कोपरगाव शहरातील नागरिकांना पाणी प्रश्नाला वारंवार तोंड द्यावे लागत आहे आणि पाणीपट्टी मात्र पूर्ण वर्षाची भरावी लागते. यामुळे कोपरगावची जनता त्रस्त झाली असून या पाणी प्रश्नावर उन्हाळा सुरू होण्याअगोदर मार्ग काढून शहराचा पाणी प्रश्न राजकारण बाजूला ठेवून कायमचा सोडविण्यात यावा अशी मागणी जनतेतून होताना दिसत आहे. C24 योगेश डोके, कोपरगाव. या बातमीबरोबरच बातमीपत्रात पुन्हा एकदा वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही पाहत रहा C24, जगा वर्तमानात, बिनधास्त. सुवर्ण लक्ष्मी जिथे, सुवर्ण खरेदी इथे. मुहूर्त विश्वासाचा, अक्षय समृद्धीचा. सादर आहे खजिना मनमोहक आभूषणांचा. सस्नेह आमंत्रण सर्व अलंकार आभूषण प्रेमींना. सुवर्णरत्न पुरस्काराचे मानकरी श्री सुनील शेठ गोकुळ शेठ दाभाडे यांचे श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ. होलमार्क प्रमाणित सोन्यांचे दागिने. टेम्पल ज्वेलरी, 1 ग्रॅम ज्वेलरी. नवग्रहांचे खडे, शुद्ध चांदीचे देवांचे टाक, मूर्ती, भांडी उपलब्ध. तसेच ऑर्डर प्रमाणे तयार करून देणारे सुनील शेठ गोकुळ शेठ दाभाडे यांचे श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ. आमचा पत्ता शॉप नंबर 1314 4A बिल्डिंग, कामधेनू इस्टेट, मंत्री मार्केट, हडपसर, पुणे 28. फोन नंबर 020 26 99 95 21 आणि 72 19 52 17 17. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. आता पाहूयात पुढची बातमी. नाशिक जिल्ह्यातल्या निफाड तालुक्यात नांदूर मध्यमेश्वर मधील पक्षी अभयारण्यात देश विदेशातील अनेक प्रकारचे पक्षी येतात. मात्र यावर्षी 1 महिना अगोदर या ठिकाणी विदेशी पक्ष्यांचे आगमन झाले. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रशांत कलंके यांनी. नाशिक जिल्ह्यातल्या निफाड तालुक्यात नांदूर मध्यमेश्वर मधील पक्षी अभयारण्यात देश विदेशातील अनेक प्रकारचे पक्षी येतात.
यावर्षी 1 महिना अगोदरच या ठिकाणी विदेशी पक्ष्यांचे आगमन झाले असून हिवाळा सुरू होताच विविध देशातून 220 पेक्षा अधिक जातींचे जवळजवळ हजारोंपेक्षा जास्त पक्षी या ठिकाणी आलेले आहेत. थंडीची चाहूल लागताच हे पाहुणे पक्षी या ठिकाणी येत असतात. मध्य आफ्रिका, लडाख, रशिया, तिबेट, कच्छ अशा अनेक देशातून विविध प्रांतातून पक्षी येतात. नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी अशी 4 महिने या ठिकाणी पक्षी राहत असतात. गोदावरी आणि कादवा नदीच्या संगमाच्या प्रवाहावर नांदूर मध्यमेश्वर दगडी धरण बांधण्यात आले आहे. नांदूर मध्यमेश्वर पक्षी अभयारण्य बघण्यासाठी पर्यटक येत असतात आणि दिवसभर येथील पक्ष्यांचे निरीक्षण करत असतात. नांदूर मध्यमेश्वरमध्ये या अभयारण्यात देशविदेशातील अनेक प्रकारचे पक्षी येतात. त्यात ऑस्प्रे, टिल्स, पोचार्ड, विजन, गडवाल, शावलर, पिंटेल, क्रेन, गारगणी, व्हाईट निकेड, स्पूनबिल यासारखे स्थलांतरित पक्षी आढळतात. चित्तवेधक हालचाली, आवाज आणि रंगसंगतीने लक्ष वेधून घेणारे हे विविध आकाराचे पक्षी या अभयारण्यात सहजतेने आपल्याला पाहायला मिळतात. गोदावरीचा रम्य परिसर, हिरवागार वनराई, दूरवर पसरलेला जलाशय आणि देशविदेशातील पक्षी निरीक्षणाचा अभूतपूर्व आनंद यामुळे हे अभयारण्य पक्षी निरीक्षकांसाठी नंदनवनच ठरले आहे. आपल्याकडे 1.5 महिना अगोदरच पक्षी आले. याचं कारण असं एका पाऊस खूप प्रमाणात पडला. तर पाऊस पडल्यामुळे काय झालं का जे त्यांना जी खाद्य पाहिजे, मासे, कीटक, त्याच्यानंतर ज्या वनस्पती आहे त्या प्रॉपर त्यांना खायला भेटल्या. आणि बाहेर काय होऊ राहिले का बर्फ वगैरे पडायला सुरुवात झाली ना, तर त्याच्यामुळे आपल्याकडे इकडे पक्षी सायटिंग चांगली आणि पाण्याची लेवल ही कंटिन्यू राहिल्यामुळे मायग्रेशन लवकरच चालू झालं 1.5 महिना अगोदर. त्या मायग्रेशनमध्ये आपल्याला डक्समध्ये जे मायग्रेटरी बर्ड आहे, युरोप, सायबेरिया, रशिया तिकडनं येणारे, तर शॉवलर आहे, विजन आहे, गडवाल आहे, मग त्याच्यानंतर कॉमन पोचार्ड आहे, रेड क्रस्टेड पोचार्ड आहे, टप्टेड पोचार्ड आहे, त्याच्यामध्ये व्हाईट स्टॉर्क बघायला भेटू राहिले, पेंटेड स्टॉर्क आहे, ओपन बिल स्टॉर्क आहे, व्हाईट आयबीज आहे, क्लॉसी आयबीज आहे. आपला ईगल्समध्ये आपल्याला ग्रेटेड स्पॉटेड ईगल आणि ऑस्प्रे, त्याच्यानंतर हंटिंग बर्ड आहेत, त्याच्यानंतर मार्श शेरियर दिसतोय. त्याच्यानंतर वेडर्समध्ये आपल्याला ब्लॅक टेल गॉडवीट, ग्रीन सँड पायपर हे बघायला भेटू राहिले. धन्यवाद. या अभयारण्यांना चापडगाव या सेंटरला आले. आज आपण बऱ्याच लोकांची गर्दी आलेली आहे. अशीच गर्दी आपण आव्हान करू इच्छितो की आपण या पक्षी अभयारण्यामध्ये येऊन जास्तीत जास्त पक्षी बघण्याचा आनंद घ्या. चांगली गोष्ट आहे आणि आपलं जे एका दिवसाच्या टूरमध्ये भरपूर पाहायला भेटतं आहे. आणि इथं सुखसुविधामध्ये आपण पिण्याचे पाणी आमचे जसे सहाय्यक वन संरक्षक यांनी सांगितलेले आहे त्या सुखसुविधा पूर्ण केलेल्या आहे जवळपास. आणि आव्हान करू इच्छितो की या पक्षी अभयारण्याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. काय काय सुविधा आहे? हा, इथं पर्यटकांना राहण्यासाठी खानगाव थडी येते 2 रेस्ट हाऊसचे रूम आहे, डॉमेट्रीचे 6 कॉट आहे आणि इथं आपण इको हॉट म्हणून इथं 3 रूम तयार केलेले आहेत आणि त्याचे दैनिक दर आहे 500 रुपये. एक्स्ट्रा बिल लागल्यास 200 रुपये. आपले जसे आणि तंबूची सोय केलेली आहे, तंबू पण पुरवठा करणार आहे, त्याचंही भाडं आहे. आपले ग्रामपरिस्थिती विकास समितीमार्फत एक कार्य चालू आहे. वीकेंडला किती पर्यटक या ठिकाणी येतात? साधारण आता आम्ही मागील 15 दिवसात जवळपास 1 लाखाचे हे आलेलं आहे उत्पन्न ग्रामपरिस्थिती विकास समितीला. आजच्या दिवसाला जवळपास आत्तापर्यंत 8,000 रुपयाचं कलेक्शन आलेलं आहे. तरी आपण ह्या जे अनुदानातून आपण यावर्षी जे गाईड्स आहे आपले गाईड्सला आपण अनुदान देणार आहोत. त्यांना प्रतिमाह 10,000 रुपये असं 4 गाईड दिले आणि इतर 6 गाईड यांना आपल्या सुट्टीच्या दिवशीची गर्दी बघून आपण त्यांना प्रति दिवसाप्रमाणे मजुरी देणार आहोत. C24 ताससाठी प्रशांत कलंके, येवला. शिरूर तालुक्यातील पाबळमधील माळवाडा येथे रस्त्याच्या कडेला असलेले वीज वितरण कंपनीचे 2 लाईनचे पोल वाकलेले असून ते केव्हाही पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याकडे वीज वितरण कंपनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत अपघात होण्याची वाट पाहत आहे का, अशी संतप्त प्रतिक्रिया या परिसरातील ग्रामस्थ करत आहेत. शिरूर तालुक्यातील पाबळ येथील माळवाडी येथील रस्त्याच्या कडेला असलेले वीज वितरण कंपनीचे 2 लाईनचे पोल वाकलेले असून ते केव्हाही पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. गेल्या 5 वर्षापासून पोल वाकलेल्या अवस्थेत आहेत, पण सध्या पावसामुळे त्याची अजून बिकट अवस्था झाली आहे. त्याकडे वीज वितरण कंपनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत अपघात होण्याची वाट पाहत आहे का, अशी संतप्त प्रतिक्रिया या परिसरातील ग्रामस्थ करत आहेत.
पोल वाकल्यामुळे त्याचा भार पुढील 4 ते 5 पोलवर पडतो. त्यामुळे अनेक वेळा स्पार्किंग होऊन आगीच्या ठिणग्या पडतात. त्यामुळे माजी सैनिक कारभारी पिंगळे यांच्या घराला आग लागून घर जळाल्याची घटना घडली आहे. तसेच गेल्या वर्षभरापासून कमी दाबाने वीज पुरवठा होणे, स्पार्किंगमुळे अतिदाबाने पुरवठा येणे, यामुळे वीज चालणाऱ्या पंखा, टीव्ही, कम्प्युटर यासारख्या वस्तूंचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. त्यामुळे याही वर्षी या चुकीमुळे दिवाळी सण कमी प्रकाशात साजरा करावा लागला असल्याची माहिती महिलांनी दिली आहे. तर या वस्तीवरून 3 विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आणि माजी जिल्हा परिषद सदस्य निवडून गेल्यापासून येथील वीज वितरण कंपनीच्या सावळ्या गोंधळाकडे डोळेझाकपणा करत असून या गंभीर बाबी दुर्लक्षित केल्या जात असल्याने ग्रामस्थांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. अहो साहेब, ही परिस्थिती पाहिली का तुम्ही? आता इथं काय होतंय काय नाही, लहान मुलं लेकरं बाळं ही खांबळा किती दिवस झाले वाकलेला आहे. याच्याकडे आहे का लक्ष कोणाचं? हा अहो, असं अनेक ठिकाणी असा करण बिरण खाली उतरला, लहान मुलांनी हात लावला, शहाणं माणूस सुद्धा हात लावू शकतं. हा जनावर आहे तिथे. एका आमच्या चुलत भावाचं पाठीमागे घर जाळालं होतं. काय सांगायचं? आणि कोणी लक्ष देत नाही. आमच्या गावातले कार्यकर्ते नाही, कोणी ग्रामपंचायतचे सदस्य नाही, कोणी तक्रार करीत नाही. किती दिवसापासून चालला विषय? अहो, हे ना बरेच दिवस झालेले, 4-5 वर्ष असंच आहे पोलची. 4-5 वर्षात कोणीच लक्ष दिलं नाही का? अहो, कोणीच नाही. तुमच्याकडे ग्रामपंचायत सदस्य किती आहेत? आमच्याकडे 3 आहेत आमच्या वार्डात. ते येत नाहीत का इकडं? कोण येतं इकडं? पाऊस चालतो त्या टायमाला आम्हाला पाणी असतं आणि उन्हाळा चालू झाला की पाणी बंद होते. अशी अवस्था असते आमच्या इकडं वार्डात. मग 4 वार्ड 3 जण निवडून दिले तुम्ही, मग त्यांना बोलत नाही का तुम्ही? अहो, कोणाला बोललं तरी काय करतात ती? निवडून यापुरतं ते हातापाया पडतात. निवडून आले की खलास. 4 वर्ष झाली वाकून, त्याच्याकडे काय कोणाचं लक्ष नाही. का बरं? MSCBला तुम्ही सांगितलं नाही का? सांगितलंय मग त्यांना, पण त्यांचं लक्ष नाही. आणि त्याच्यामुळं काही अपघात नाही, धोका होऊ शकतो मोठा त्याच्यापासून. याच्यामुळं इकडं दुसऱ्या घराची कारभारी बाबन पिण्याचं घर ते पार्किंग होऊन तिथं जळालं होतं 4 वर्षापूर्वी. तरी इकडे काय कोणाचं लक्ष नाही. C24 तासाठी सुनील पिंगळे, पाबळ. शेवटी पुन्हा एकदा ठळक घडामोडी. नगर मनमाड रस्त्यालगत गुहा शिवारात आढळला 10 ते 12 वर्षाचा मुलाचा मृतदेह. संथ गतीने चालणाऱ्या रस्त्याच्या कामाला वैतागून परिसरातल्या नागरिकांचे आंदोलन. अनिकेत कोथळे प्रकरण CID मार्फत केले जाईल, सदाभाऊ खोत यांची माहिती. आणि नांदूर मध्यमेश्वर मधील पक्षी अभयारण्यात विदेशी पक्ष्यांचे आगमन. याचबरोबर आजचं बातमीपत्र इथेच संपलं. ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा C24 तास. जगा वर्तमानात. बिनधास्त.